नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोडेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज झालेला मुंबई पोलीस भरतीचे काही गणिताचे प्रश्न आपण घेणार आहोत. त्याचे उत्तर आपण डिटेलमध्ये पण पाहणार आहोत. तर त्याच्यातला पहिला प्रश्न होता गणितातला, 1 ते 100पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत? तर 1 ते 100पर्यंतच्या मूळ संख्या पाहिल्या 2, 3, 5, 7, 11, 13 ते लास्टचे 97 होत्या. ह्या एकूण 25 संख्या आहेत. त्याच्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक सी 25. ह्या सर्व मूळ संख्या आहे 1 ते 100पर्यंतच्या. आपला दुसरा प्रश्न होता 12 गुणिले 18 बरोबर 216. तर 1.2 गुणिले 1.8 बरोबर किती? आता पहा, याचा दोघांचा गुणाकार आपल्याला दिलेला. समजा आपण 12 गुणिले 18 हे जर केलं तर आपलं उत्तर हे येणार, म्हणजे 216 तर येणारच आहे. पण आपल्याला इथे एक पॉईंट आहे, इथे एक पॉईंट आहे, इथे एक पॉईंट आहे, इथे एक पॉईंट आहे. जर समजा पॉईंट एकाच ठिकाणी असला असता, इथं पॉईंटच नसला असता, तर सॉरी मी व्यवस्थित लिहितो. समजा पॉईंट एकाच ठिकाणी असला असता, आपला हा पॉईंट नाही, समजा इथं एकाच जागी असला असता तर आपण इकडून एक सोडला असता. पण पॉईंटच्या नंतर एकच आकडा होता, त्याच्यामुळे एक सोडला असता सर. पण इथे काय झालं, पॉईंटच्या नंतर इथे पण पॉईंट आहे आणि इथं पण पॉईंट आहे. म्हणजे पॉईंटच्या नंतर टोटल आकडे किती आहेत? इकडे एक अंक आहे आणि इकडे एक अंक आहे, म्हणजे पॉईंटच्या नंतर टोटल 2 अंक आहेत. मग आपल्याला इकडून 1 आणि 2 सोडायचे आणि मग आपल्याला इथं पॉईंट द्यायचा. तर पॉईंटच्या नंतर 2 आकडे असल्यामुळे आपण इकडच्या साईडनं पॉईंट सोडायची होती. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर याचं उत्तर आहे 2.16. 2.16 आपल्याला पर्याय क्रमांक डचं उत्तर आहे, डी. आपला पुढचा प्रश्न आहे, ए बरोबर 1, बी बरोबर 2, सी बरोबर 3 याप्रमाणे तर गुडविल हा शब्द कसा लिहावा? तर आता आपण पाहिलं, गुडविलचा नंबर येतो अला 1, बीला 2, सीला 3 दिला असं, त्याचा 7 येते. ओ येते 15 नंबरला, हे 15 नंबरला येते. डी आपला 4 नंबरला येतो. डब्ल्यू आपला 23 नंबरला येतो. आय 9 नंबरला येतो आणि बाकी हे 2 12 नंबरला येतात. इथे 12 आहे हे. तर आपला हा पर्याय क्रमांक 1 आला असता. ठीक आहे, अशा क्रमांकाचा. तर आपलं इथं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. अतिशय सोपा हा प्रश्नाचं उत्तर होतं. आपला पुढचा प्रश्न, एक माणूस पहिले 11 किमी अंतर 60 मिनिटात करतो. म्हणजे एका तासामध्ये तो 60 किमी अंतर कापतो आणि 22 किमी अंतर तो काय करतो, 30 मिनिटात कापतो. तर हे अर्ध्या तासातच तो काय करतो, पुढचं 22 किलोमीटर हा चालतो. ठीक आहे. तर संपूर्ण प्रवासादरम्यान त्याचा सरासरी वेग किती होता? तर पहा, त्यानं टोटल 11 अधिक 22 एकूण त्यानं अंतर कापलेलं आहे 33 किलोमीटर अंतर कापलेलं आहे त्यानं, किमी अंतर कापलेलं आहे. आणि त्याला लागणारा वेळ किती होता? पहा, 1 तास 60 मिनिट आणि 30 मिनिट, म्हणजे लागणारा जो तास होता 90 मिनिटाचा होता. 90 मिनटं म्हणजेच आपण 1.5 तास लिहू शकतो. 1.5 तास, हे की नाही? 90 मिनिटाला आपण 1.5 तास लिहू शकतो. मग आपण 33 भागिले आपल्याला वेग काढायचा असेल तर 33 भागिले 1.5 तास. ठीक आहे. आता याचा भागाकार करताना आपण काय करायचं, इथलचा पॉईंट उडवायचा, इथे एक 0 घ्यायचा आणि याच्या मग आपण भागाकार केला असता असा 330 भागिले 15. 15 दुनी 30 उरले 3, 15 दुनी 30. मग आपल्या याचं उत्तर आलं असतं 22 किलोमीटर. हे उत्तर आलं 22 किलोमीटर याचा प्रत्येक तासाचा वेग होता. ठीक आहे. काही अवघड नव्हते, थोडेसे व्यवस्थित जर केला असता अभ्यास तर नक्कीच तुम्हाला यश आलं असतं. चला पुढचा प्रश्न पाहूत आपण. आपला पुढचा प्रश्न आहे, जर अमर एका तासात 20 पाने लिहितो तर त्याला 45 पाने लिहायला किती वेळ लागेल? असा आपला प्रश्न होता. बघा, 20 पाने तो एका तासात लिहितो. म्हणजे एका तासात तो 20 पाने लिहितो. म्हणजे 1 तास 20 पाने. 2 तासाला त्याला 40 पानं होतील. आता उरले 5 पानं. ठीक आहे. आता एका तासाला तास 20 पानं आहे. अर्धा तास किती होईल? अर्ध्या तासाला होईल 10 पानं. पण आपल्याला उरलेले 5 पानंच पाहिजे. मग 5 पानं लिहिण्यासाठी त्याला पाव तास लागेल, म्हणजे 15 मिनटं लागेल. 15 मिनटं लागतील त्याला 5 पानं लिहायला. म्हणजे 40 पानं लिहायला 2 तास लागतील आणि 5 पानं लिहायला त्याला 15 मिनटं लागतील. तर याचं उत्तर आहे 2 तास 15 मिनटे.
ठीक आहे. अशा प्रकारे आपण काही प्रश्न बघितले. आपण असे छोटे छोटे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण पेपर व्यवस्थितपणे डिस्कस करून सांगणार आहे. तर छोटे छोटे आपले व्हिडिओ जे आहेत ते पाहत जा आणि आपले जे पण प्रश्न आहेत किंवा मार्क जे पडणार आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून आणि नक्कीच ज्यांचे पेपर चांगला गेला त्यांचा ह्यावेळेस नक्कीच तुमचा पोलीस भरतीला नंबर लागू. आणि ह्या माझ्याकडून शुभेच्छा. आणि आपल्या चॅनलला लाईक आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.